भाजीपाला मार्केटमधील सुमारे 10 कोटी रुपयांची विकास कामे आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. रस्ते व लिलावगृह परिसरात काँक्रिटीकरण, पॅसेजमधील लादी बसवणे, स्लॅब वॉटरप्रूफिंग, पॅसेजमध्ये भिंत दुरुस्ती आणि पाणी लाईन बदलाच्या नावाखाली सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची आणि केवळ कागदोपत्री दर्जेदार असल्याचा आरोप बाजार घटकांकडून होत आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदार अभियंते दिसत नसल्याने साईटवर ठेकेदाराचीच सरकार असल्याचे चित्र दिसून येत आहे. साहित्याचा दर्जा, सिमेंटचे प्रमाण आणि मजबूतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. यामध्ये उपअभियंता, ठेकेदार आणि काही संचालकांच्या संगनमतातून बाजार समितीच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची सुनियोजित योजना सुरू असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. या प्रकरणी थर्ड पार्टी ऑडिट, स्वतंत्र चौकशी आणि जबाबदारांवर कारवाईची जोरदार मागणी होत असून आता सचिवांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.